पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुल प्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन दिनांक 24 ते 26 जुलै 2026 दरम्यान करण्यात आले। यावेळी संस्थेची सैद्धांतिक भूमिका माननीय श्री निवृत्ती गावंडे यांनी मांडली। सहविचार सभेचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो आणि हे 31 वर्ष आहे आणि आपण नियमितपणे साजरा करतो। आपल्या संस्थेची स्थापना 1980 साली वरुड येथे झाली आणि वरुडला 1 एकर जागेमध्ये 4 खोल्यामध्ये आपली या संस्थेचे वर्ग शाळा सुरू झाली। स्वर्गीय बाळासाहेब पाटील दांडगे, माननीय नाना आणि तत्कालीन संचालक मंडळाच्या अथक परिश्रमातून आणि नियोजनातून या संस्थेचं रोपण तिथं लावलं गेलं आणि आजच्या 80 ते आजपर्यंत जवळजवळ आपल्या एकूण 45 1 एकराच्या पासून सुरुवात होऊन 45 एकर आपलं सगळ्या संस्थेचं एकूण क्षेत्र जागा आहे जमीन आणि त्यामध्ये 12 ठिकाणी संस्कार केंद्र आपले चालतात। त्यामध्ये इमारतीचं बांधकाम, क्रीडा मैदानं आणि सुसज्ज अशा काही ठिकाणी स्मार्ट संगणक कक्ष केलेले आहेत। 2 वर्षामध्ये आपण मुंबईला एक संकलन केंद्र केलेले आहे। धर्मवीर संभाजी विद्यालयात एक सुसज्ज संगणक केंद्र आहे, चितेपिंपळगावात सुसज्ज केंद्र आहे। तसंच आपण छोटे छोटे पण संगणक केंद्र आहे, पण स्मार्ट असे एक ठिकाणी झालेले आहेत आणि कॉलेजला तर चांगलेच आहे। तसंच आपण विज्ञानाच्या प्रयोगशाळा पण अद्ययावत केलेल्या आहेत आणि काही करणार आहोत। आश्रम शाळेत झालेले आहेत सगळ्या ठिकाणी सुसज्ज अशी क्रीडा मैदानं आहेत, क्रीडा साहित्यानं सज्ज असं। आता या चितेपिंपळगावला ओपन जिमचं आपण ग्राउंडवर बसवलेलं होतं, वाघोळ्याच्या शाळेत बसवलेलं आहे आणि यावर्षी आता सर्कस सावता च्या मैदानावर आपण ओपन जिमचं सामान बसवलं। तसंच काही ठिकाणी गणिताच्या पण प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या याच्यातून आपण आपलं जे शैक्षणिक दर्जा आणि शैक्षणिक हे आहे मुलांना देण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असतो। संस्था आपल्याला वेगवेगळ्या भौतिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतात। काही ठिकाणी आपल्या स्वतःची मालकीचे बसेस आहेत, उदाहरणार्थ आणि माहेगावच्या शाळेत, काही ठिकाणी भाड्यानं आहे। आता आपण असं उपलब्ध साधन सामुग्रीमधून आपण याच्यासाठी प्रयत्न करत असतो। माननीय नानांचं याच्यासाठी कटाक्ष आहे आणि संचालक मंडळाचा पण अद्ययावत करणे, डिजिटल कसं होईल यासाठी आता आपण लक्ष देतो। आपण 1,20,000 चौरस फुटाचं आपलं पूर्वी बांधकाम आणि गेल्या 3 वर्षामध्ये 3 ते 4 वर्षामध्ये आपण जवळजवळ 80,000 चौरस फुटाचं नवीन बांधकाम करून आपण भौतिक सुविधा आपण वर्ग आपण करत आहोत। काही ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे, काही ठिकाणी वर्ग सुरू झालेले आहे, काही ठिकाणी आता नजीकच्या काळात सुरू होईल। तर अशा रीतीने आपण हे काम करत असतो। यासाठी माननीय नाना आणि संचालक मंडळाचं नियोजन, मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं। आपण आपल्या संस्थेच्या सुवर्ण महोत्सव वर्षाकडे आता वाटचाल करत आहोत। आपली संस्था पंडित दीनदयाल यांच्या नावाने आहे। पंडितजींचा एकात्म मानवतावाद व अंत्योदय या तत्वावर मार्गक्रमण करणारी संस्था आहे। तसेच आपल्या सगळं संचालक मंडळाने आपण जे प्रेरणेने काम करणारे आपले सगळे मंडळी आहेत आणि त्याचा या विचारानुसार आपण आपल्या राष्ट्रीय विचाराचं कसंही होईल या प्रमाणे काम करत असतो। आपल्यासाठी अंतिम लाभार्थी विद्यार्थी आहेत
आणि त्याच्या सर्वांगीण प्रगती उन्नती होणे हेच आपले ध्येय आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक उन्नती करणे, गुणवत्तापूर्ण व कौशल्याधारित शिक्षण देणे, चारित्र्य व नैतिकतापूर्ण शिक्षण देणे, विज्ञानवादी व पर्यावरण स्नेही विद्यार्थीचं नेतृत्व कसं उभं राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेऊन मुलांचं जे गुणवत्ता आपण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. मुलामध्ये सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी विकसित करणे म्हणजेच मुलामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठ्या कल्पना साकार करणे, मोठी स्वप्ने बघण्यास शिकवणे. एखादी केलेली कल्पकता खूप छोटी असते, पण ती जर वापरली तर त्याचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. विज्ञानाचा महत्त्वाचा भाग म्हणजे निसर्गातील गोष्टी शोधणे. अशाच कल्पकता मुलामध्ये शाळेतून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मागील वर्षी याच 2024 मध्ये माननीय ठोंबरे सर या कामासाठी प्रेरणा आणि आग्रह यांचा होता आणि त्यामुळे मला कोची केरळ येथे संपन्न झालेल्या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा उत्थान्यास या अखिल भारतीय स्तरावर काम करणारे जे शिक्षण क्षेत्रातले जे खूप जाणकार आणि भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्याचे शिक्षण खात्याचे मंत्री, सचिव, माजी सचिव आणि शिक्षणाचा NEP तयार करण्यासाठी ज्यांची मदत झाली असे सगळे मंडळी तिथं त्या कोचीला 3 दिवसाच्या सत्रासाठी उपस्थित होते आणि देवगिरी प्रांतातर्फे मला तिथं जाण्याची संधी सरांच्या आग्रह आणि नानांच्या आग्रहामुळे मला मिळाली आणि त्या ठिकाणी खूप चांगलं अनुभव मिळाला आणि त्यामध्ये माननीय सहसंघचालक मोहनजी भागवत त्या कार्यक्रमात तसं गौरव केलं होतं. तर त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये त्यांनी काही आपल्याला लागू असणारे मुद्दे मांडले होते. ते म्हणजे भारत की शिक्षा मनुष्य को अन्य लोगों के लिए जीना सिखाती है. शिक्षा का लक्ष्य मनुष्य का चरित्र निर्माण और व्यक्तित्व का समग्र विचार. शिक्षा से अपना पेट भरना, अपने परिवार का पालन करना ये तो सिखाती है, लेकिन भारत की शिक्षा म्हणजे भारताची शिक्षण पद्धति मनुष्य को अन्य लोगों के लिए जीना सिखाती है. शिक्षा का अर्थ केवल विद्यालय नहीं है, वह घर के संस्कारों पर निर्भर करती है. समाज का महत्वपूर्ण दायित्व है, इसलिए संस्कार महत्वपूर्ण है. शिक्षा केवल सूचना नहीं, चरित्र और राष्ट्र निर्माण की साधना है. भारत परंपरा से यही शिक्षा देता आ रहा है. या बाबी आपणास अभिप्रेत आहे. अध्यापन करतेवेळी विचारात घेणे आवश्यक आहे. मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करणे, मूल्याधिष्ठित शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव, नेतृत्व गुण व चिकित्सक कौशल्य निर्माण करणे हा संस्थेचा उद्देश आहे. या प्रसंगी मला संघपट्ट्याच्या ओळी आठवतात. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण कभी न भूले.